एक मिनिट. तू माझा कितीही जवळचा मित्र असलास ना, तरी माझ्या बाबाची चेष्टा मस्करी मी अजिबात खपून घेणार नाही हं. ते जे काही करतात ना, ते माझ्या भल्यासाठी करतात. आणि ह्यावर माझी पूर्ण श्रद्धा आहे. कळलं ना? हाय, मी संजीवनी. माझं ना नेहमी असंच होते. बाबा जे म्हणतात ना, ते मला 100% पटतं. पण जीव मात्र मित्र-मैत्रिणीच्या घोळक्यात रमतो. मलाही वाटतं मित्र-मैत्रिणीसोबत शॉपिंगला जावं, सिनेमाला जावं, धमाल मस्ती करावी. पण मग बाबा जे लॉजिकली समजवतात ना, ते देखील मला योग्य वाटतं. म्हणजे आपल्या जगण्याचा निर्णय आहे ना, तो आपला आपणच घ्यावा की मग मोठ्यांचं ऐकावं? काही कळतच नाही बाई. म्हणजे माझा ना खूप गोंधळ उडून जातो. मग काय, मी आशेने बाबांकडे जाते आणि तो फक्त स्माईल करतो. हा, म्हणजे नंतर छान समजावून सांगतो आणि मग शाबास देखील म्हणतो. त्याची हीच शाबासकी माझ्यासाठी मास्टर सोल्युशनच आहे. पण असं कुठवर मी बाबांचं बोट धरून चालणार? कधीतरी नवऱ्याचा हात धरून मला सासरी जावंच लागेल. मग तिथली माणसं असतील का सुनेला शाब्बास म्हणणारी, किंवा तू तुझं करिअर कर ग बाई असं म्हणणारी, किंवा काही चुकलंच तर बाबांसारखी सांभाळून घेणारी? असतील तर ठीक आहे, नाही तर माझं ठरलंय, आधी गोडीत घ्यायचं आणि मग नाहीच ऐकलं तर मात्र संघर्ष करायचा. कितीही सोसावं लागलं ना तरीही चालेल, पण बाबांनी जे माझ्यासाठी स्वप्न पाहिले ना, ते मी पूर्ण करणारच.